सर्वात प्रथम तर या आमच्या सर्व मूर्तिकारांनी जी एकजूट दाखवली, आपला सण, प्रथा, परंपरा, पारंपरिक उत्सव, आपल्या गणेशाची वंदना, गणेश पूजन, गणेशोत्सव आणि हिंदुत्व टिकवण्यासाठी आणि रोजगार टिकवण्यासाठी एक कडा संघर्ष या सगळ्या आमच्या मंडळींनी केला। एक गणेश भक्त म्हणून मी गेले कित्येक वर्ष या गणेश भक्तांच्या, गणेश मूर्तिकारांच्या, कारखानदारांच्या आणि गणेशोत्सव मंडळांच्या बाजूने संपूर्ण मुंबईत काम करण्याची मला संधी मिळाली आणि म्हणून या कायद्यात तशा प्रतिकूल वाटणाऱ्या परिस्थितीत कायदेशीर मार्ग काढून आज CPCB सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड याच्या रिपोर्टवर आणि त्याआधी राज्य सरकारचा जो रिपोर्ट राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल कमिशन माननीय अध्यक्ष काकोडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली जो आम्ही आणला, या सगळ्याचा परिणाम आज POPच्या मूर्त्या बनवण्यावर बंदी आता नाही, POPच्या मूर्त्या डिस्प्ले करण्यावर बंदी आता नाही, POPच्या गणेश मूर्त्या विकण्यावर आता बंदी नाही, POPच्या गणेश मूर्त्या विसर्जनावर बंदी नाही, पण त्या विसर्जनाची व्यवस्था सरकारला करणं अपेक्षित आहे आणि छोट्या मूर्त्यांच्या व्यवस्था तर मुंबई आणि अन्य शहरात होतातच, त्यामुळे तोही प्रश्न आता राहणार नाही। मोठे गणेशोत्सव जे मंडळ आहेत आणि मोठ्या मूर्त्या आहेत त्यांची व्यवस्था राज्य सरकारला करण्याच्या बाबतीत धोरण राज्य सरकारला माननीय न्यायालयासमोर मांडावं लागणार आहे आणि नैसर्गिक जलस्रोत हे पर्यावरणाचा विषय बघून प्रदूषित होऊ नये आमची सगळ्यांचीच भूमिका आहे। काकोडकर आयोगाने समुद्रात विसर्जन करू शकतो असा जो एक निष्कर्ष दिला आहे तो मुद्दा घेऊन आता पुढची लढाई आम्ही लढू आणि जर त्या आयोगाच्या म्हणण्यानुसार राज्य सरकारकडे विनंती करून आवश्यकता वाटली तर CPCBकडे जाऊन, आवश्यकता असेल तर न्यायालयाकडे जाऊन मोठ्या गणेशोत्सवांचा मार्ग गेल्या वेळेलाही देवेंद्रजींच्या सरकारमध्ये ज्या वेळेला बंदीचा प्रयत्न झाला त्यात आम्ही काढला, आजही तो मार्ग त्याही बाबतीत काढू आणि आज 60-70% प्रश्न या आमच्या गणेश मूर्तिकारांचा, रोजगाराचा आणि उत्सवाचा संपला याचा अतिशय आनंद मला आहे। काकोडकरांच्या आयोगात तसं म्हटलेलं आहे, ते न्यायालयासमोर आम्ही ठेवलेलं आहे। CPCBने त्याच्यावर आपलं मत मांडताना आमच्या आणि आयोगाच्या भूमिकांचा विचार केलेला आहे। न्यायालयाने आता राज्य सरकारला याच्यावर तुमचं म्हणणं काय ते मांडा असा अजून एक स्कोप दिलेला आहे, त्याचा उपयोग आम्ही करू। न्यायालयाच्या वतीने न्यायालय काय करेल हे मी मांडणं योग्य नाही, मी काय करेन हे मी मांडलेलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।